नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। एमआयडीसीने नियम डावलून शेंद्रामध्ये 6 कोटींची जागा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या नावाने दिल्याचा इम्तियाज जलील यांचा पुन्हा एकदा गंभीर आरोप। नियम मोडल्याचा सवाल उपस्थित केल्याने शिरसाट यांच्या अडचणीत वाढ। तर छत्रपती संभाजीनगर शहर पाणी पुरवठा योजना ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश असताना सद्यस्थितीत पाण्याच्या टाक्यांचं बांधकाम बंद, तर नव्याने बांधलेल्या पाण्याच्या टाकीत गळती सुरूच। आता बघूया सविस्तर बातम्या। एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावरती मंत्रिपदाचा फायदा घेऊन शिरसाटांनी मुलांच्या नावावरती व पत्नीच्या नावे एमआयडीसी मध्ये सुमारे 5 एकर जमीन घेतल्याचा दावा केला। सिद्धांत शिरसाट यांच्या 105 कोटी 89 लाख रुपयांच्या कंपनीसाठी एमआयडीसीने नियम मोडल्याचा आरोप यांनी केला असून हे सरकार भ्रष्ट नाही असं मुख्यमंत्री म्हणू शकत नाही असंही जलील यांनी म्हटलंय। मी सुरुवातीपासून हे बोललेलो आहे की माझी अपेक्षा या सरकारकडून काही जास्त नाही आहे, कारण वरपासून ते खालपर्यंत जेव्हा सगळं भ्रष्टाचार सुरू असतं, पण जेव्हा उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या भाषणामध्ये किंवा आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगतील की मी महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करणार आहे, तर ते सरासर खोटं असणार आहे, कारण त्यांच्या नाकाच्या खाली अशा प्रकारचे उद्योग सुरू आहे की कोणत्या इंडस्ट्रियल एरियामध्ये 80% प्लॉट जे आहे ते अलॉट करण्यात आलेलं आहे, लोकांना देण्यात आलेलं आहे। आता उर्वरित फक्त 20% राहिलेले आहे। प्लॉट्स कमी आहे आणि मागणारे खूप जास्त लोक आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये एमआयडीसीची जबाबदारी आहे की तर एमआयडीसीने त्याचा ऑप्शन करायला पाहिजे। हे त्यांचा नियम म्हणतो, माझा नियम नाही आहे, त्यांचा नियम म्हणतो। आणि ते ऑप्शन केल्यानंतर समजा 5 लोक आले तर कोणी जास्त पैसे दिले तर त्याला हे अलॉट करण्यात येत नाही, त्याचाही नियम आहे। त्याचा नियम हे आहे की ते जेन्युइन एंटरप्रेन्योर आहे का। या केसमध्ये हे संजय शिरसाट साहेबांचा मुलगा, त्यांची पत्नी जे आहे ते जेन्युइन एंटरप्रेन्योर आहे का, नाही आहे, ते जेन्युइन एंटरप्रेन्योर नाही आहे। मग त्यांची फायनान्शियल क्रेडिबिलिटी बघावं लागतं, इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड अँड एक्सपिरियन्स, त्यांच्या इंडस्ट्रियल बॅकग्राऊंडचा एक्सपिरियन्स आहे का, नाही आहे। राजनीतीमध्ये आहे, एक गृहिणी आहे, 5 एकरच्या जवळ 20,20,000 स्क्वेअर फीटच्या लँड मध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जे ऍप्लिकेशन दिलेलं आहे की आम्ही 106 कोटी रुपयाची एक फॅक्टरी तिथे सुरू करणार आहे, तर त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट किती मिळणार आहे लोकांना, तर फक्त 93 लोकांना, हो 93 लोकांना एम्प्लॉयमेंट मिळणार आहे। आणि त्यांनी हे सविस्तर दिलेलं आहे की 67 स्किल्ड एम्प्लॉईज असणार आहे, 24 अनस्किल्ड एम्प्लॉईज असणार आहे, उर्वरित जे आहे ते आपले सुपरवायझरी स्टाफ असणार आहे, टोटल मिळून 93। आता मी आपल्याला सांगतो की वालूज मध्ये जे एमएसएमईचे छोटे छोटे गाडे देण्यात आलेले आहे, 3 एकरामध्ये आहे ते वालूजचं जे ट्रक टर्मिनस आहे त्याच्या शेजारीच ते एमएसएमईला लँड देण्यात आली होती, छोटे छोटे गाडे देण्यात आले होते। त्या 3 एकरामध्ये 1000 लोक काम करत आहे, 1000 लोक, म्हणजे एका साईडला आपल्याला जॉब क्रिएशन करायचं आहे। आणि एमआयडीसीने जेव्हा हे लँड साठी मुंबईला प्रस्ताव पाठवला तर त्यांनी हे म्हटलं की प्रायोरिटी लँड अलॉटमेंट, हे प्रायोरिटी लँड अलॉटमेंट एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की ती फॉर्च्यून 500 कंपनी आहे, जगातली खूप मोठी कंपनी आहे, किंवा या देशातली मोठी कंपनी आहे, अंबानी सारखी, अडानी सारखी, जे कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे, इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि ज्याच्यामुळे खूप सारे जॉब्स क्रिएट होणार आहे। आता हे तर जेन्युइन एंटरप्रेन्योर नाही आहे, खूप मोठा काही इन्व्हेस्टमेंट असा आहे असं नाही आहे, आणि जॉब्स ही हजारो लोकांना मिळणार आहे, म्हणून आपण प्रायोरिटी अलॉटमेंट यांना द्या।
हे जे प्रायोरिटी अलॉटमेंट करण्यात आलेलं आहे हे सगळं नियम तोडून मोडून हे सगळं करण्यात आलेलं आहे। आणि आता माझी जी चिंता आहे ही चिंता हे आहे की शिरसाट साहेबांनी सांगितलं की मी 8 दिवसानंतर याचं उत्तर देणार आहे। मला एक भीती वाटतं की MIDC मध्ये सगळे डॉक्युमेंट्स खोडाखोड करण्याचा काम सुरू आहे, ते न करता आता त्याचं उत्तर दिलं तर मला असं वाटतं की बरं होईल। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील सेवानिवृत्त झालेले शाखा अभियंता यांनी त्यांच्या कार्यकाळातील 10, 20 आणि 30 वर्षांची नियमित सेवेची सुधारित आश्वासित योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी महानगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। त्यांच्या मागणींबाबत एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे। म्हणजे 1981 साली तेव्हा जनतेतून निवडून आलेले माननीय अलफ खान साहेब अध्यक्ष त्यांनी आम्हाला सर्वेअर म्हणून नेमणूक दिली होती 12 रुपये दररोज। आणि आम्ही कष्ट करून जे आहे तर 1983 साली सतीश त्रिपाठी जेव्हा आले त्यांनी आम्हाला इन्स्पेक्टर म्हणून परमनंट केलं। तेव्हापासून तर 2019 पर्यंत आम्ही काम करत आलेलो आहे। पण काय आम्ही पैसे देत नाही आणि पैसे दिल्याशिवाय पदोन्नत्या होत नाही, म्हणून आम्ही पैसे न देण्यामुळे आमची पदोन्नत्या झाल्या नाही। तर आता शासनाने 2019 साली आणि 2010 साली जे आश्वासित प्रगती योजना लागू केली होती ते यांनी काय केलं म्हणजे शासनाने सुरुवातीला दिलं होतं 12 वर्षानंतर यांना पहिला टाईम स्केल द्या। त्या मूर्खांनी 17 वर्षानंतर आम्हाला टाईम स्केल दिलं। आम्ही कोर्टात गेलो, कोर्टाने आदेश दिले, कोर्टाचे आदेश दिल्यानंतर शासनाने आदेश दिले। तर कोर्टाने यांना सांगितलं होतं की 60 दिवसात जे आहे हायकोर्टाने 26 एप्रिल 2023 रोजी कबा यांना जे आहे तर यांचा टाईम स्केल देऊन टाका 10, 20, 30चा। आणि शासनाने 21 फेब्रुवारी 2024ला स्पष्ट आदेश दिलेले आहे। आणि विशेष म्हणजे ते ऑर्डर जे आहे ना ते फायनान्स डिपार्टमेंटचे आहे। असे असताना सुद्धा विनाकारण जे आहे तर तुम्ही दुसऱ्या डिपार्टमेंटला पाठवता अर्बन डिव्हिजनला, की जेव्हा फायनान्स डिपार्टमेंटचा आदेश निघालेला आहे, हायकोर्टाचे ऑर्डर आहे 60 दिवसात करणार, 2-2, 3-3 वर्ष झाले विनाकारण तुम्ही टाळण्यासाठी जे आहे तर अर्बन डिव्हिजनला पाठवता। आज पाहून आपल्या DP प्लानचा काय हाल चालू आहे। म्हणजे काय इथे जनरल बॉडी नसल्यामुळे, प्रशासक असल्यामुळे खालचे जेवढे अधिकारी आहे आणि विशेष म्हणजे मान्य आयुक्त महोदयाने 8 डिसेंबर 2023ला स्पष्ट आदेश काढले, ऑर्डर नंबर 1876 आहे की 10-20-30ची योजना आहे ना लागू करून टाका। हायकोर्टाचे आदेश नाही, कमिशनरच्या आदेशला नाही, शासनाच्या आदेश, यांना फक्त लक्ष्मी पाहिजे। म्हणजे हनुमान जर डोंगर घेऊन बी आला ना तर हे काम करणार नाही। दिनांक 9 जून रोजी सकाळी 10 वाजता पत्नी पीडित पुरुष आश्रम करोडी येथे वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पौर्णिमा सामाजिक आणि न्यायिक जागृतीच्या भावनेतून साजरी करण्यात आली। कार्यक्रमामध्ये पिंपळ वृक्षाची पूजा करत पुरुषांवरती होणाऱ्या अन्यायांविरुद्ध आणि एकतर्फी व्यवस्थेविरोधात साकडं घालण्यात आलंय। बायकांच्या त्रासाला कंटाळून पत्नी पीडित पुरुषांच्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने पिंपळ पौर्णिमा आणि कावळा पूजन करत आपल्या व्यथा पुरुषांनी मांडल्या। वटपौर्णिमेच्या निमित्ताने हा नवरा मला 7 जन्म मिळो, वटपौर्णिमा अशी पत्नी असं म्हणत वडाला फेऱ्या मारते। मात्र महिलांकडून होणारे अत्याचार, महिलांकडून होणारा त्रास पुरुष हे कुठेच सांगू शकत नाही, अशी घटना मोठ्या घडल्या आहेत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील पत्नी पीडित पुरुष आश्रमाने ही बायको 7 जन्म काय तर 7 सेकंदही नको असं म्हणत पिंपळाला फेऱ्या मारत कावळ्याचं पूजन केलंय। पत्नी पीडित पुरुष आश्रम गेल्या 5 वर्षांपासून पिंपळ पौर्णिमा साजरी करून समाज व शासनाचं लक्ष पुरुषांच्या समस्या आणि अन्यायाकडे वेधत आहे। सदर कार्यक्रमास अध्यक्ष ॲडव्होकेट भारत फुलारे, उपाध्यक्ष सुरेश फुलारे, सचिव चरणसिंग गुसिंगे, सोमनाथ मनाळ, एकनाथ राठोड, भाऊसाहेब साळुंके, प्रवीण कांबळे, श्रीराम तांगडे, संजय भांड, वैभव घोळवे, दिनेश भाऊ दुधाट, उमेश दुधाट आणि इतर अनेक कार्यकर्ते व पीडित पुरुष उपस्थित होते। आज आम्ही सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील पिंपळ पौर्णिमा साजरी केली। त्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्षे आपण बघतोय का महिला ह्या वटसावित्री पौर्णिमेचं व्रत ठेवता आणि वटवृक्षाला साकडे घालता आणि सांगता का हाच पती आम्हाला जन्मजन्मी मिळावा, 7 जन्म मिळावा, या पतीला दीर्घायुष्य मिळावा। तर आमच्या ज्या पत्नी पीडितांच्या बायका आहे ह्या जर उद्या जाऊन वटसावित्री पौर्णिमा करता तर ह्या जन्मामध्ये आम्हाला एवढा त्रास द्यायचा, मग वटसावित्री पौर्णिमेचं व्रत करायचं कशासाठी आणि कोणासाठी? आम्हाला हा त्रास द्यायचा आणि परत हा त्रास देण्यासाठी हा पती मागायचा का? आणि एवढा आमचा म्हणजे असह्य वेदना आम्हाला त्यांनी दिल्या आणि आमच्यासाठी परत उद्या जाऊन जर ते मागणी घालत असेल तर हे खोटारडेपण आहे। म्हणून आम्ही उद्या यमराज बिजे राहतील, उद्या त्यांच्या मागं खूप मोठे म्हणजे सर्वत्र ठिकाणी जाऊन वटसावित्री पौर्णिमा करून या आमच्या बायका जाऊन साकडे घालतील
म्हणून उद्या बी जे राहतील त्याच्यासाठी आजच आम्ही यमराजाला साकडे घालतो आहे. ह्या खोटाड्या बायकांचं ऐकू नका. या उद्या तुम्हाला खोटं नाटक सांगून आम्हाला परत याच्यात गुरफटायचा प्रयत्न करतील, आम्हाला दीर्घ आयुष्य मागतील. अरे इथं आम्ही रोज मरतो, सकाळपासून संध्याकाळ झाले त्यानंतर आजचा दिवस संध्याकाळ होईल कसे ते मोठं संकटातून आम्ही जातो. मग अशा भांडकुदळ बायकांसोबत 7 जन्म तर काय 7 सेकंडसुद्धा आम्ही राहू शकत नाही. म्हणून आम्ही दरवर्षी म्हणजे जवळजवळ 2017पासून वट सावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पौर्णिमा साजरी करतो आणि पिंपळ पौर्णिमा साजरी करून 108 उलट्या फेऱ्या मारतो. आमच्यासाठी ज्या सोयीच्या फेऱ्या मारलेल्या असन 7 त्याही निघून जावा, आणखी कुठं काही मारले असन त्याही निघून जा. आणि कायमस्वरूपी आम्ही अशा झंझटामध्ये गेला आणि अशा भांडकुदळ बायका मिळाल्यापेक्षा आम्हाला देवाने मुंजा जरी ठेवलं तरी चालन, असे आम्ही साकडे मुंजाला आणि यमराजाला घातलेले. बाबासाहेब दशरथ भोसले या व्यक्तीचा मृतदेह 3 तास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शवविच्छेदन गृहामध्ये डॉक्टर अभावी शवविच्छेदन न करता झाकून ठेवला. मानवतेला लाजवणारा प्रकार खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उघडकीस आलाय. सदर प्रकरणी नातेवाईकांकडून प्रशासनाबाबत नाराजी दिसून आली आहे. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती ही गंभीर समस्या बनली असून रविवारी पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणाचं विदारक चित्र समोर आलंय. पळसगाव येथील बाबासाहेब दशरथ भोसले यांनी पत्नी माहेरी गेल्याच्या कारणावरून दारूच्या नशेत स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वेरूळ आरोग्य केंद्रात आणण्यात आला. मात्र तिथे डॉक्टरच अनुपस्थितीत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. घटनेची माहिती मिळताच सरपंच संदीप काळे व उपसरपंच जनार्दन कर्दळ, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन कचरू भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास बोडखे यांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बीट जमादार राकेश आव्हाड यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर समाधान राऊत यांना संपर्क केला असता त्यांनी गदाना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोमीन हुमेरा यांना शवविच्छेदनासाठी पाठवले व त्यांनी शवविच्छेदन करून सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. यावरती नातेवाईकांनी त्यांचा आभार व्यक्त केला. मात्र मृताच्या कुटुंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागला. तब्बल 3 तास झाकून ठेवलेल्या गंभीर व मानवतेला लाजवणारा हा प्रकार खुलताबाद तालुक्यातील वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उघडकीस आला. या प्रकारामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांसह खुलताबाद तालुक्यातील आरोग्य विभाग विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. मृत्यूनंतरही मृतदेहाची अशी हेळसांड होत असल्याने आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा व गलथान कारभाराची चौकशी करून दोषींवरती कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जाते. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार राकेश आव्हाड करत आहेत. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. दादा किती वाजता येले तुम्ही? आम्ही 2:45 वाजता या ठिकाणी आलेलो आहे. डेड बॉडी या ठिकाणी मी 2:45 वाजता PM-च्या क्वार्टरला उतरलेली आहे, परंतु अद्यापर्यंत कोणीही या ठिकाणी आलेलं नाही. तुम्ही विचारपूस केली का? कोणी आहे का डॉक्टर? केली. मला वाटतं त्या ठिकाणी त्या सिस्टर आहेत दिवे मॅडम. बरं. दिवे मॅडम या ठिकाणी आहे. त्यांच्याशी मी संपर्क साधला, त्यांच्या क्वार्टरला गेलो, परंतु त्यांनी सांगितलं तुम्ही तुमची प्रायव्हेट गाडी करा आणि खुलताबादला ग्रामीण रुग्णालयाला त्यांना घेऊन जा. या ठिकाणी आमचे EMO कुठेतरी नांदेड या ठिकाणी गेलेले आहे. त्यामुळं अद्यापपर्यंत आम्ही त्यांचे वेटिंग करतो आहे. आणि आमचे पोलीस कर्मचारी आव्हाड साहेब या ठिकाणी आल्यानंतर मला सांगितलं त्यांनी आम्ही पेपर घेऊन येतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला संपर्क करतो. बरं दादा, कुठली घटना आहे? ही पळसगाव तालुका खुलताबाद या ठिकाणी या माणसानं स्वतःची आत्महत्या केलेली आहे. तुम्ही वेरूळ PSCला आले, किती वेळ झाला तुम्हाला यायला आणि काय घटना होती, कशासाठी आले होते इकडे? बर्निंग पेशंट होतं पळसगावचं. आम्ही 3 वाजता इथं आलो. ते इथं डॉक्टर लोक कोणीच नाही, काय रिक्वेस्ट घ्यायला कोणी तयार नाही. हां, 3 वाजेपासून. नेमकी काय घटना आहे सर? कसं ते जाळून घेतलं त्या माणसानं. हां, म्हणजे जाळून आत्महत्या केली. बरं. ते तर मग आता तुम्हाला PM कोणी करायसाठी थांबलो आम्ही. PM साठी आता कोणी डॉक्टर वगैरे EMO आहे का नाही? कोणी नाही, कोणीच नाही इथे. नाही का? आता काय उपयोग मग? कसं ते आवड साहेब काय सांगितलं का नाही तुम्हाला? कोणी आहे का नाही कर्मचारी? आता नाही, ते खुलताबादला घेऊन जा म्हणे आम्हाला. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा.
आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगार पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दाता। माझं कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं। रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता। तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला। तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो, त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय। आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात। रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते। क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे। आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत। ते घरापासून दूर असतात, काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात। तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात। इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी, खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही। रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात। त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते। रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। शासनाचा समग्र शिक्षण विभागाच्या वतीने सरकारी व शासन अनुदानित शाळेतील इयत्ता 1ली ते 8वीच्या मोफत पाठ्यपुस्तके महानगरपालिकेच्या केंद्रावरून शहरातील महानगरपालिकेच्या व खासगी अनुदानित शाळांना वाटप सुरू झालं असल्याची माहिती मनपा आयुक्त अंकुश पांढरे यांनी दिली आहे।
शालेय स्तरावरती इयत्ता 1ली ते 8वी मध्ये शिकणारे कोणतेही बालक वंचित राहू नये आणि त्याला पाठ्यपुस्तके अभावी शिक्षणात अडचण येऊ नये, शाळेतील सर्व दाखलपात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकवणं, गळतीचं प्रमाण शून्यावरती आणणं यासाठी शासनाच्या वतीने दरवर्षी समग्र शिक्षा शिक्षण विभागाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके ही योजना सुरू केली आहे। इयत्ता 1ली ते 4थीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना हे मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येतात। शहरातील विनाअनुदानित शाळांना सदर योजना लागू नसल्याची माहिती संबंधित विभागाकडून दिली आहे। मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार फेब्रुवारी 2025 मध्ये मोफत पाठ्यपुस्तके योजना सन 2025 व 26 या शैक्षणिक वर्षाकरिता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शहरातील मनपा व खाजगी अनुदानित 491 शाळेतील एकूण 1,27,779 विद्यार्थ्यांनी UDISC मधील माहितीनुसार बालभारती पुणे यांच्याकडे 7,88,114 पाठ्यपुस्तकांची ऑनलाईन मागणी करण्यात आली होती। त्यानुसार पाठ्यपुस्तके, पाठ्यपुस्तक भांडार छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून 100% पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत। लवकरच मागणी केल्यामुळे यावर्षी 100% पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झालेला आहे। दिनांक 6 जून 2025 पासून शहरातील एकूण 10 केंद्रीय शाळांतून अंतर्गत मनपा व खाजगी अनुदानित शाळांना पाठ्यपुस्तके वितरण सुरू केले आहे। आयुक्त तथा प्रशासक यांनी दिलेल्या सूचनेनुसार शाळा सुरू होण्यापूर्वी व पावसाची शक्यता लक्षात घेता सदर पाठ्यपुस्तके शाळांना वितरित करण्यात येत आहेत। तसेच शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी सर्व पात्र शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळतील या दृष्टीने अंकुश पांढरे उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख व गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत तीनगोटे शिक्षणाधिकारी, रामनाथ थोरे शिक्षण विस्तार अधिकारी व नांदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी आणि केंद्रीय मुख्याध्यापक व समग्र शिक्षामधील सर्व कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत। याविषयी अधिक माहिती उपायुक्त अंकुश पांढरे यांनी दिली आहे। येत्या शैक्षणिक वर्ष 2025-26 करता 16 जून पासून शाळा सुरू होत असून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय जी श्रीकांत सर यांच्या आदेशानुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहरात महानगरपालिका शाळा तसेच इतर खाजगी शाळांमधील जवळपास 1.5 लाख विद्यार्थ्यांना 8 लाख पुस्तके आम्ही मोफत वितरित करत आहोत। या शाळेच्या आमचा संकल्प होता की शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळाली पाहिजेत। त्यानुसार आमचे कार्यक्रम अधिकारी श्री सांगळे सर आणि त्यांची टीम यांनी चांगल्या प्रकारे नियोजन करून आणि मेहनत घेऊन सर्व केंद्रीय स्तरांपर्यंत पुस्तके पोहोचवले आहेत। तसेच केंद्रीय शाळांमधून आज आणि उद्या सर्व शाळांमध्ये पुस्तके पोच करण्यात येतील। त्यामुळे 16 जूनपासून सुरू होणाऱ्या शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती मोफत पाठ्यपुस्तके पडतील। यासाठी योग्य नियोजन हे खूप गरजेचं होतं आणि ते आमच्या शिक्षण विभागामार्फत चांगल्या प्रकारे करण्यात आले। मागच्या वर्षीसुद्धा वेळेत आमच्या शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकं पोहोचवले। त्याचा लाभ महापालिकेतील शाळा तसेच महानगरपालिकेचे जे आमचे 56 शाळा त्या तर करता घेतच आहेत। त्या व्यतिरिक्त ज्या खाजगी शाळा आहेत त्यांनाही महापालिकेकडून केंद्र स्तरावरून पाठ्यपुस्तके पुरवठा करण्यात येतो। इयत्ता 1ली ते 8वी मध्ये शिकणारे विद्यार्थी केवळ पाठ्यपुस्तकाअभावी वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने पाठ्यपुस्तके ही योजना शैक्षणिक वर्ष 2003-04 पासून सुरू केलेली आहे। शैक्षणिक वर्ष 2007-08 पर्यंत ही योजना फक्त महानगरपालिकेच्या शाळेपुरती मर्यादित होती। 2008-09 पासून ही महानगरपालिकासह खाजगी अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांना सुद्धा ही योजना सुरू केली। त्यामुळे आज महानगरपालिका अंतर्गत असलेल्या 491 शाळेतील 1,27,779 विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकाची मागणी माननीय आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार फेब्रुवारीमध्येच केली होती। त्याचं लवकर नियोजन झाल्यामुळं आणि लवकर मागणी केल्यामुळं हे असं पहिलं वर्ष आहे की महानगरपालिकेकडे 100% पाठ्यपुस्तके प्राप्त झालेली आहेत। त्यामुळे आम्हाला ते योग्य नियोजन करता आलं आणि ते पाठ्यपुस्तके आम्ही आता केंद्रस्तरापर्यंत पाठवली आहेत। तिथून 6 तारखेपासून वाटप सुरू आहे। उद्यापर्यंत म्हणजे 10 तारखेपर्यंत सर्व शाळांपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचणार आहेत आणि पहिल्याच दिवशी 16 तारखेलाच
सर्व विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पाठ्यपुस्तके दिली जातील आणि पुस्तक दिन म्हणून 16 तारखेला साजरा केला जाणार आहे। त्या दिवशी प्रत्येक महानगरपालिकेच्या शाळेमध्ये महानगरपालिकेतले वर्ग 1 आणि वर्ग 2चे अधिकारी प्रत्येक एका शाळेवर भेट देणार आहेत। तेथे नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचं स्वागत करणं, त्यांना मिठाई खाऊ घालणं आणि त्यांची पटावर नाव नोंदवून घेणं, तसेच त्या विद्यार्थ्याला पुस्तकं वितरित करणं, असा हा प्रोग्राम आमच्या महानगरपालिकेच्या शाळेचा आहे। पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं मिळणार असल्यामुळं मी आपल्या माध्यमातून शहरातील सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवाहन करतो की आपण पहिल्याच दिवशीपासून शाळेमध्ये यावं आणि हे लाभ घ्यावात व पहिल्याच दिवसापासून अध्ययनाध्यापनाला सुद्धा सुरुवात होणार आहे, म्हणून एकही दिवस आपल्या विद्यार्थ्यांची शाळा बुडू नये असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो पालकांना। पाणी पुरवठा योजना सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वित करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले असताना सद्यस्थितीमध्ये कामगार उपस्थित नसल्याने पाण्याच्या टाक्यांचं बांधकामच बंद असून काही नव्याने बांधलेल्या टाक्या गळत असल्याचं चित्र शहरात पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर शहराची पाणी पुरवठा योजना सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वित करा, तसेच या योजनेतील पाणी पुरवठ्याच्या टाक्या तातडीने कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करा। ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत पाणी टाक्यांची कामे पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठकीत दिलेत। एकीकडे असे असताना सद्यस्थितीत कामगार उपस्थित नसल्याने पाण्याच्या टाक्यांचं काम बंदच आहे। नुकत्याच झालेल्या बकरी ईदमुळे कामगार त्यांच्या गावी गेल्याने मागील आठवडाभरापासून टाक्यांचं बांधकाम बंद आहे, तर सर्व कामगार परराज्यातील असल्याने कामावर येण्यासाठी किमान आणखीन एक आठवडा लागणार असल्याने पुढील आठवडाभर पाण्याच्या टाक्यांचं बांधकाम बंदच राहणार आहे। तर नव्याने बांधलेल्या टाक्या गळत असल्याचं चित्र देखील दिसून आलंय। नव्याने बांधलेल्या जुबली पार्क येथील पाण्याच्या टाकीचे 2ही स्लॅब बांधून झाल्यानंतर टाकीत पाणी टाकून त्याची चाचणी घेण्यात आली आहे। ती टाकी सुमारे 12 ते 15 ठिकाणी गळत असल्याचं दिसून आलं, तर गळत असलेल्या छिद्रांमध्ये PU ग्राउंटिंग म्हणजेच लिक्विड फॉर्म थर्माकोल टाकून ते छिद्र बुजवण्यात आलंय। त्यानंतर देखील ती टाकी 2 ठिकाणाहून गळत असल्याचं दिसून आलंय। या योजनेतील पाणी पुरवठ्याच्या टाक्या तातडीने कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करावं। ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत पाणी टाक्यांची कामे पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असताना काहींना काही अडचणी समोर येत असल्याने सदर काम रखडत ढकलत पूर्ण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। शासकीय मुद्रणालय कर्मचारी संघटना येथे महान क्रांतिकारी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं। यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। शासकीय मुद्रणालय कर्मचारी संघटना येथे महान क्रांतिकारी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या तैलचित्रास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। यावेळी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब गावडे, जिल्हा मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष कैलास जगताप, संघटनेचे माजी सल्लागार धनंजय सावंत, DTP विभाग प्रमुख गंगाधर जक्केवाड, तसेच संघटनेचे पदाधिकारी शिवनाथ ठोंबरे, व्यंकट आईटवार, संतोष सोनवणे, योगेश सानप, सुनील लोखंडे, राहुल परदेशी, राहुल चिंतामणी, निवृत्ती तुपे, संतोष साबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। MIDCने नियम डावलून शेंद्रामध्ये 6 कोटींची जागा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या नावाने दिल्याचा इम्तियाज जलील यांचा पुन्हा एकदा गंभीर आरोप। नियम मोडल्याचा सवाल उपस्थित केल्याने शिरसाट यांच्या अडचणीत वाढ। तर छत्रपती संभाजीनगर शहर पाणी पुरवठा योजना ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश असताना सद्यस्थितीत पाण्याच्या टाक्यांचं बांधकाम बंद, तर नव्याने बांधलेल्या पाण्याच्या टाकीत गळती सुरूच। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।